कसलं वातावरण आहे इकडं काय सांगू. लोकेशन बघा, बाहेरचा व्ह्यू खतरनाक. Okay, let's go. ए काय चाललं रे? आज गणपती बसले तर घरचा गणपती बसवलाय. स्टुडिओमध्ये 1-2-4 शूट झाले. समाधानला मला चल जरा जाऊन अर्ध्यापर्यंत गेलो, म्हणजे अर्ध्यापर्यंत म्हणजे काय 5 मिनिटावर गेलो. कस्टमरचा फोन शूट करायचं, रिटर्न सोडलाय त्याला आता स्टुडिओला. बघू काय होतंय. मला असं वाटतंय समाधानला आहे ना आज शूट असणार बऱ्यापैकी, त्याच्यामुळे आपण त्याला अडथळा त्याच्या कामात आणणं हा चुकीचा वाटतोय मला. त्याच्यामुळे आपली मार्गस्थ व्हावं आणि काय 1-1.5 तासात रिटर्न यायचं आपण. तुझा एक होता, माझे 3 होते. काय दात हा, कसं करायचं जेवायचं आम्हाला? इकडे घास टाकायचो आणि इकडून खायचो. इकडे गेला की तो दात असा कार्यक्रम झाला. घालायचा. सीन काय झालंय, काल माझं गेलं रूट कॅनल एक राईट साईडच्या दाढीचं असलं बेकार भाऊ. देव आठवतो देव. रेंज आलेली 10ची फक्त. आणि आपण अडकलोय ट्रॅफिक मध्ये डी.वाय. पाटील कॉलेज राईट साईड, सीधा मुंबई एक्सप्रेसवे लेफ्ट पुनावले. आपण आता आलोय मुकाई चौक किवळे बस टर्मिनल. इथून डायरेक्ट सातारा पुणा. इथं जबरदस्त ट्रॅफिक, म्हणजे 1-1.5 तास काही वेळेस इथं जातो आपला. आज कुत्र नाही म्हणजे माणूस नाहीये. पोलीस बघा निवांत बसलेत, त्यांना आज टेन्शनच नाही भाऊ. आज गणपती असल्यामुळे जरा आज सगळे माणसं बिझी आहेत ना. वा खरंच वातावरण म्हणजे वातावरण झालंय आता. इथून लेफ्टला डायरेक्ट एक्सप्रेसवे. राईट साईडला कॅन्टोन्मेंट आर्मी एरिया. म्हणजे इकडे बेगडेवाडी एक हे मागच्या वेळेस एक 2-3 महिन्यापूर्वी ब्रिज पडला होता ना तो, बरेचसे लोक तिथं एक्सपायर झाले. तिथं हे एरिया होता तो. लेफ्ट साईडला प्रतिशिर्डी. सगळं जवळ आहे आपल्या PCMCच्या आहे ना बऱ्याचशा गोष्टी अशा आसपास कनेक्टेड आहेत. थोडंसं पेट्रोल टाकायची गरज आहे. आता काय करणार मग. अच्छा राईट साईडनीच आहे. मीच विसरलो. माय मिस्टेक. किती किती जाया किती चेंज झाली फक्त लेटीज को त्याच्यासाठी रेंज आली आता. तुला फुल करावी लागेल लक्षात. हा त्या दोन्ही होते का फोन करायला लागेल ना. आणि उभं कसं राहायचं असतं त्याच्यात? कधी जायचं त्याला? अरे मला उभं राहत हा कसं उभं राहायचं? कसं जसं राहायचं तसं राहा. अरे मला उभाच राहता नाही. हाईटच एवढी उभं राहता येत. काकीकडे बघ नाही तर काकी छाताड गेलं रुतलं लय डेंजर काहीतरी. हायवे वरून टर्न मारल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांमध्ये असलं वातावरण चालू झालं इकडे बाहेर. जबरदस्त असं वातावरण झालं. आता आलोय मी टाकवे गाव. असं पूर्ण एकदम गावाकडचं फील येतं इकडं. गुरं जनावर इकडं. डोंगरात सुद्धा मस्त माणसं गणपती घेऊन चालले. तो वाजीत गाडी वक्रतुंड DJ. बाहेरचा व्ह्यू खतरनाक. एक मावळामध्ये आलोय मी सध्या. मावळामध्ये एक जगताप वॉटरफॉल म्हणून आहे.
असलं वातावरण आहे इकडं काय सांगू मला. जबरदस्त वातावरण आहे असं. आपला प्रॉपर हा एरिया कोणता पडतोय? खांडीमध्ये, म्हणजे मुळशी तालुक्यामध्ये खांडी गाव आहे. खांडी गावात जबरदस्त. इकडे बघा ना तुम्ही राईट साईडला पूर्ण लेक आहे आणि मध्ये असा रोड पूर्ण आणि राईट साईडला डोंगर आणि पूर्ण धबधबे. तसा एक छोटासा एक व्हिडिओ होता नेचर मधला. हा मजा आली. एक अर्ध्या तासात 1 तासात होतो फक्त आमच्याकडे. मजा आली. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, नक्कीच शेअर करा व्हिडिओ आवडल्यास. असे नवीन नवीन बरेचसे व्हिडिओ आपण आणायचा प्रयत्न करणार आहेत. ट्रॅव्हलिंगचे मोस्ट ऑफ दी आपले व्हिडिओ असतात ना, ट्रॅव्हलिंगचे आणि फॅमिली ब्लॉग्स असतात. तर नक्कीच तुम्हाला असं बोर होणार नाही, मजा येईल. तर छोटेसा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. चलो बाय बाय.